महत्त्वाची अपडेट आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्या धडक आणि बेधडक कारवाईमुळे सध्या चर्चेमध्ये आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनामध्ये त्यांच्या संदर्भात गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि काही औषध कंपन्यांकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय। पुढच्या आठवड्यात संबंधित व्यक्ती आणि संस्थांची नावे जाहीर करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय आयुक्त तुकाराम मुंढे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामं धंद्याला लागलेत। हे सगळे लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये।